खळबळजनक, वाळू माफियाचा माज अखेर उतरला. सराईत गुन्हेगार समीर पठाणला बेड्या, 1 वर्षासाठी हर्सुल जेलच्या अंधार कोठडीत रवानगी. जालना जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी आणि गुंडगिरी माजवून सर्वसामान्यांचे जिणे हराम करणाऱ्या गुन्हेगारांवर गोंदी पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि खतरनाक कारवाई केली आहे. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या समीर मेहबूब पठाण, वय 31 वर्षे, रा. दुनगाव, ता. अंबड या सराईत वाळू तस्कराला गोंदी पोलिसांनी वडीगोद्री येथून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याची थेट 1 वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याने गोंदी पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांना द्यायचा गुंगारा, वडीगोद्रीत रचला खतरनाक सापळा. आरोपी समीर पठाण हा साधासुधा गुन्हेगार नसून त्याच्यावर वाळू चोरी, अवैध वाळू तस्करी, नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि भररस्त्यात लोकांना मारहाण करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांनाही तो जुमानत नव्हता. अखेर गोंदी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध MPDA झोपडपट्टी गुंड प्रतिबंधक कायदा अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवला, ज्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. हा आदेश निघाल्यापासून सराईत आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार होता. मात्र 24 जून 2026 रोजी गोंदी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय खबऱ्यांच्या जाळे वापरून आरोपी वडीगोद्री येथे असल्याची पक्की माहिती काढली आणि दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला घेराव घालून जागेवरच दप्पर बंद केले. दहशतीचा अंत. सराईत वाळू तस्कर समीर मेहबूब पठाण, वय 31, रा. दुनगाव याच्या मुसक्या आवळल्या. गंभीर गुन्ह्यांची नोंद. आरोपीवर वाळू चोरी, तस्करी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल. MPDA अंतर्गत कारवाई. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी जालना यांच्या आदेशाने MPDA कलम 3(1) अन्वये मोठी कारवाई. हर्सुल जेलमध्ये रवानगी. आरोपीची 1 वर्षाच्या कालावधीसाठी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली रवानगी. मार्गदर्शक अधिकारी ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही करणारे पोलीस पथक. गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी अमोल गुर्ले, पोपनी हरी जंगले, पोशी SK, सिद्दीकी GP भवरे आणि ज्योतिलाल राठोड यांनी ही धाडसी कारवाई यशस्वी केली. लोकात्मा न्यूज चॅनल, प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.